असा झोपलाय कुंभकर्णासारखा. म्हणजे जसं काय रामाच्या इथं आलो आणि ते जसं काय कुंभकर्ण म्हणे हे झालं झोपलाय. म्हणजे त्याला पायाची हे नाही इथं इच्छा नाही पायाची, त्याच्यामुळे झोपलाय ते कुंभकर्णामध्ये. त्या तिथं झोप होईन 6 घंट्यामध्ये, तेव्हा ते असा खाईन की कमीत कमी 2 हप्त्याचा खाईन ते. त्याच्यामुळे ते झोपलाय म्हणतात. त्याला पायाची इच्छा नाही. पाया पडायच्यात का? भावेश जवळ बस ना तू. पाया पडायच्यात का? मग सो हॅलो गायज, वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आज चाललेलो आहे रामगडावर. ते म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रॉपरली बीड मध्येच आहे. जे पांगरी रोड वरून जो वासनवाडी फाटा जातो तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. समोर आम्ही चाललेलो आहेत, मी, माझा भाऊ शनेश्वर आणि माझा भावेश. बस काय झोपायला का? तर तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा, आपला व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अरे राम हो, रामगडावर कुठून का? हा, हे रस्ता समोर जाणार आहे इकडे साईडला, कारण आपल्याला दाखवलेलं आहे. हा सरळ जे आहे हे रोड, त्या रोड सोडायचा नाही, आपल्याला सरळ जाता येईल या साईडला. बघू शकता, जे अंबिका चौक मधून बीड मध्ये आल्याच्या नंतर बस स्टँड होऊन अंबिका चौकामधून समोर सरळ वासनवाडी फाट्यातून तुम्ही ज्या वेळेस राईट साईडला निघलात डायरेक्ट तुम्ही रामगडावर पोहोचू शकता. सारखं तर आपण एका वस्तीमध्ये आलो. तिथं रामगडाच्या पायथ्याशी एक वस्ती आहे इथं. हो ताई, त्या रामगडावर कसं जायचं? इकडून समोरून का? आपण बर बर, इथं वस्ती आहे, त्या वस्तीवर आम्ही विचारलं. तुम्ही सरळ डायरेक्ट येऊ शकता. समोर रिक्षा पण चाललेला आहे. तर त्या वस्तीवरून समोर आल्याच्या नंतर तुम्हाला इथे समोर अशी एक पाटी दिसेल, श्री क्षेत्र संस्थान रामगड, जे या साईडला बांध दिलेला आहे त्यांनी. चल तर बघा कसा वेळ म्हणजे योग्य आहे. वरती जास्त चढ आहे आणि आपल्या गाडीत काय वास फर्स्ट गिअरवर घे गाडी. अरे बापा, एवढ्या गाडीची चैन टाईट करतात का रे? तर फायनली आम्ही रामगडावर आलोत. आमची परेशानी पण खूप झाली, कारण की आमचा भावेश जे आहे झोपलाय ते गाडीवरच झोपला डायरेक्ट. शनेश्वर आहे सोबत आमच्या. रामगडावर आल्याच्या नंतर इथं असा मोठ्यापैकी असा ध्वज लागलेला आहे, जो श्रीरामजी की म्हणजे भगव्या रंगाचा झेंडा आहे इथं. आणि वरच्या साईडला शनेश्वर इथं बसतो का तू? पाया पडायच्यात का?
भावेशजवळ बस ना तू. पाया पडायचे आहेत का? मग बरं तुम्ही या काय म्हणतो. चप्पल काढा मग. इकडल्या साईडला एक वडाचं झाड आहे असं मोठं संगीन. हे बघा अख्खं दृश्य इथून बीडचं दिसू शकते आपल्याला, कारण की याची हाईट पूर्ण. इथं पिण्याच्या पाण्याची टाकी एक आहे. हे बांधकाम तर मला पूर्ण नवीनच दिसतंय, कारण की पुरातन काळातलं नाही आहे. नवीन बांधकाम असल्यामुळं कसं ये चल. हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा पूर्ण कॉलम उभे आहेत इथं. आणि हे रामगड असल्यामुळं इथं श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता इथं पूर्ण पाठी लावलेली आहे. गावकरी मंडळी जिरेवाडी. आणि आतमध्ये अशी मूर्ती आहेत, जे की एकदम सुंदरपैकी एक. दर्शन घ्यायचं ना तुला भावेश? पाया पड. आतमध्ये चल ये. अशी सुंदर खूप एक मूर्ती आहे. इथे एक दानपेटी आहे. ठीक आहे, पैसे घे. इथे टाक, आतमध्ये टाक त्याच्या. आमच्या शहरनं इथं 20 रुपये टाकलेले आहेत दानपेटीमध्ये. तुला वाजवायची का घंटी? वाजवा. तशी ना आतमधली आतमध्ये. हां त्याला वाजव ना. गुड. याची इच्छा होती पाया पडायची, त्यामुळे याला पाया पडायला इथं आणलं. पाया पड, पड पाया. त्या मेन मंदिराच्या साईडलाच आलो कीच इथं पण एक मूर्ती आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे इथं. पाया पड. हे धर, याच्या टाक. आमच्या शनेश्वरच्या हातानं. शनेश्वर याचं नाव म्हणजे लक्ष्मण आहे, कारण की आमच्या आजीचं नाव आहे. हा आमचा घरातला सगळ्यात पहिला मुलगा आहे, त्यामुळे आमच्या आजीचं नाव ठेवलेलं आहे याचं. कारण आमचं जे काय कार्य असतात आम्ही ते याच्या हातानं साजरे करतो. पाया पड. इथे एक समोरच त्याचे एक मंदिर आहे, जे की बघा समस्त गावकरी मंडळ रामनगर अशा प्रकारे एक मंदिर आहे. इथं मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर इतर हे असंच पिण्याची पाण्याची टाकी आहे इथे समोरच्या साईडलाच. बघा दृश्य कसं वाटतंय तुम्हाला, तर एकदम मस्तपैकी.
ते तिथे बसले. ते तिथे बसले बा एकदम ओके मध्ये बसलेत. आमचा भावेश झोपलाय जस काय 4-5 दिवस झाला झोपलाय. या 4-5 दिवस झालं झोपला नाही भाऊ आमचा. असा झोपलाय कुंभकर्णासारखा. म्हणजे जसं काय रामाच्या इथं आलो आणि तेच काय कुंभकर्ण म्हणून हे झालं झोपलाय. म्हणजे त्याला पायाची हे नाही इथं इच्छा नाही पायाची, त्याच्यामुळे झोपलाय ते कुंभकर्ण म्हणे. त्या जेव्हा झोप होईन 6 घंट्यामध्ये तेव्हा ते असा खाईन की कमीत कमी 2 हप्त्याचा खाईन ते. त्याच्यामुळे ते झोपलाय म्हणतात, पायाची इच्छा नाही. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. बघा आम्ही रामगडावर आलेलो आहे. तिथं भावेश तर आमचा झोपला आहे. आता भावेशचा व्हिडिओ नाही याच्यामध्ये शूट करू शकलो आम्ही, कारण त्याचे झोपण्याचा जो टाईम होता तो फिक्स झालेला आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. तर धन्यवाद. हे बघा